नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. अजून एक सेक्टर आहे इन्फ्रास्ट्रक्चर ना. लोन ज्या कंपन्या देतात त्याच्यापैकी एक कंपनी आहे, सरकारी कंपनी आहे, पण उत्तम कंपनी आहे. ओके, NPA खूपच कमी आहे. कमी म्हणजे किती? 1.34% NPA आहे त्यांचा, आणि 2 वर्षापूर्वी 3.42 होता. म्हणजे रिकव्हरी उत्तम आहे. ओके, त्याचं नाव आहे हुडको, HUDCO. ही बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना लोन देते, सोलर प्लॅन्ट्सला लोन देते, मेट्रो कंपन्यांना लोन देते, आणि अशा टिपिकली अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरला अफोर्डेबल हाऊसिंगला पण हे लोन देते. 35% अफोर्डेबल हाऊसिंगला लोन देते. ओके, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरला 64% त्यांचा लोनचा हिस्सा आहे. ओके, P/E 16.9 आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे, त्यामुळे स्प्लिट व्हायची शक्यता आहे पुढच्या 1-2 वर्षामध्ये. ओके, रिटर्न ऑन कॅपिटल 9% आहे, रिटर्न ऑन इक्विटी 15% आहे, आणि बुक व्हॅल्यू 89 आहे ऑब्वियसली, आणि मार्केट व्हॅल्यू टिपिकली 220-230 वगैरे अशी असावी. तुम्ही बघा, इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर जबरदस्त ग्रोथ आहे. लोन जास्त जात आहे, इंटरेस्ट इन्कम जास्त होत आहे. ओके, आणि गव्हर्मेंट लोन 122 लाख कोटी आहे, आणि प्रायव्हेट सेक्टरचं 1900 करोड आहे फक्त. त्यामुळे गव्हर्मेंटलाच लोन देते, त्यामुळे गव्हर्मेंटचे NPA व्हायची शक्यता खूपच कमी असते. क्वार्टर ऑन क्वार्टर तर या क्वार्टरला 2026 Q1ला लोन यांचं जबरदस्त वाढलेलं आहे, त्यामुळे ऑब्वियसली इंटरेस्ट इन्कम पण जबरदस्त वाढलेलं आहे. ओके, गव्हर्मेंट गॅरंटेड लोन्स आहेत सगळी, आणि स्टेट गव्हर्मेंटची त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन आहे मे बी 30-40%, बाकीचे सेंट्रल गव्हर्मेंट आहे, आणि प्रायव्हेट सेक्टरचं फार कमी आहे, ज्याच्यामध्ये NPAची शक्यता जास्त असते, आणि ते NPA रिझॉल्व्ह व्हायला जास्त वेळ लागतो. ओके, तर आणि याची टिपिकली सांगितलं तसं 25% प्रायव्हेट आहे. ओके, 46% सेंटरसाठी ते लोन देतात, म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट, आणि 28% स्टेट गव्हर्मेंटसाठी. रोड्ससाठी मॅक्सिमम आहे यांचे. ओके, रोड्सचं लोन डबल झालं आहे. रेल्वेचं 20%च वाढलं आहे फक्त. ओके, पॉवर म्हणजे सोलर पॉवरला लोन दिलं त्याचंही डबल झालं आहे. ओके, अशा प्रकारे उत्तम कंपनी आहे हुडको, आणि याचं टेक्निकल ग्राफ जर बघितला तर 334वरून आता 220 आलेला आहे. ओके, लो वॉज प्रॉब्ली 204 किंवा मे बी 166 पण होता फेब्रुवारीमध्ये. फॉरगेट अबाउट दॅट. त्यावेळेला कोणीच घेतले नाहीत आपण, किंवा ज्यांनी घेतले त्यांची ते ऑलरेडी मालामाल झालेत. 166वरून ऑलरेडी 220 वगैरे झाला असेल. ओके, पण ₹60 त्यांना ऑलरेडी मिळालेत, 30% ऑलरेडी मिळालेत गेले 3 महिन्यामध्ये फक्त. तर ही एक चांगली कंपनी आहे, सरकारी कंपनी आहे, आणि 10-5 वर्ष उत्तम ग्रोथ दाखवलेली आहे. 12 म्हणजे आय एम ऑब्झर्विंग दिस कंपनी फ्रॉम ₹40-45. फॉरगेट अबाउट दॅट. पण अजूनही या कंपनीमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. पोटेन्शियल बघायचं असतं कंपनीमध्ये. ओके, आणि ते जर चांगलं असेल तर ऑब्वियसली टेक्निकल ग्राफ बघून, तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारून, तुमच्या ॲडवायझरला विचारून तुम्ही याच्यावर ॲक्शन घेऊ शकता, आणि असं ॲनालिसिस तुम्ही स्वतः पण करू शकता. मी तुम्हाला फक्त एक गायडन्स देतो आहे, तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा, आणि त्याच्यानंतरच सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर. थँक्यू.